ज्यावेळेस मला त्या संकटाचा सामना करत असतो तिथं कुठलाही मोबाईल कॉन्टॅक्ट नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे तो एरियात कोणाचेच आमचे मोबाईल चालत नव्हते आणि जे माझ्याकडनं होता तो पण पाण्यात गेलेला होता. त्यामुळे माझ्याकडेही मोबाईल नव्हता आणि आमचं मित्रांचं कॉन्टॅक्ट कधी होणार होतं सर्चिंग केल्यानंतर. तर साधारण सकाळी आमची गाठभेट झाली समोरासमोर. म्हणजे ते पण मला शोधत होते पण मला त्यांना शोधता येत नव्हतं. मला एक जागा धरून बसलेलं होतं झाडापाशी तिथंच. मग ते तुमच्या सकाळी मित्र भेटेपर्यंतची जी रात्रीची परिस्थिती होती ती कशी होती? त्याला काही चॅलेंज नव्हतं. सकाळपर्यंत माझे मित्र भेटूस तर मला तिथंच थांबावं लागत होतं. तुम्ही झाडावर अडकून पडले असं म्हणतो? नाही, झाड मोठं नव्हतं, छोटं झाड होतं. साईडला त्याचा आधार घेतला होता. खाली परत दरी होती का? हां, त्यानंतर लगेच दरी होती. आणि माझे मित्र म्हणण्यापेक्षा आमच्या संघटनेचे अध्यक्ष भैयाजी डाकवे, योगेश माजिरे, प्रदीप बोडके आणि बाळासाहेब पोळीक यांनी देखील मोठं योगदान दिलेलं आहे की बाबा ही केस सॉल्व करायबाबत. मिसिंगची केस होती ती त्या दरम्यान ते शोधायला पण आले होते तिथं. लोकांना काय सांगाल तुम्ही, काय काळजी घेतली पाहिजे? असं पर्यटनाच्या जागेवर गेल्यावर पूर्ण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खूप पाण्यात जाऊ नये मी तर प्रथम हे सांगेन. अंदाज कारण मी मृत्यूच्या दारात जाऊन माघारी आलो. त्यामुळं माझी विनंती राहील सगळ्याला की जिथं कुठं पर्यटनाला जाईल पूर्ण सुरक्षित वाटत असेल तरच त्या ॲक्टिव्हिटीकडं जावा, अन्यथा लांबून बघा.